प्रतिकूल परिस्थिती ही आव्हान म्हणून स्वीकारा, असा संदेश कॉम्रेड कामिनीताई आडम यांनी विद्यार्थ्यांना दिला। दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात बापूजी नगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स C2 यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसे आडम मास्तर होते। कार्यक्रमात C2 चे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांनी मार्गदर्शन करताना सरकारच्या बदलत्या शैक्षणिक धोरणावर टीका केली। 10वी व 12वी नंतर करिअर कसे निवडावे या विषयावर ॲडव्होकेट स्नेहा नारा यांनी प्रभावी मार्गदर्शन केले। त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक भान ठेवून निर्णय घेण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमात लक्ष्मी म्हेत्रे, सानिया शेख, लक्ष्मी नाईक, स्तुती आडम, आराधना मेंकेजी, विद्या कटमे, सुवर्णा म्हेत्रे, रोशनी गड्डम, कुर्मेश म्हेत्रे, राजश्री म्हेत्रे या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, शाल, पुष्पगुच्छ, दप्तर व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख, कॉम्रेड श्रीनिवास म्हेत्रे, कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, शेवंताताई देशमुख, सुनंदाताई बल्ला, प्राध्यापक अब्राहम कुमार, कुरमैया म्हेत्रे, ॲडव्होकेट अनिल वासम, शकुंतला पाणीभाते, लिंगप्पा सोलापुरे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। आणि सवड काढलं तर त्या तुम्ही परफेक्ट बनता। मग ते घरचं काम असू द्या, बाहेरचं काम असू द्या, कुठलंही काम असू द्या, तर काम करताना आपली आवड लक्षात घेऊन तुमच्या करिअरची निवड करा। नाहीतर नंतर आई वडिलांना, शेजाऱ्यांना, मोठ्या भावांना अजून कोणीतरी यांनी सांगितलं म्हणून ते करिअर निवडलं, त्यांनी सांगितलं म्हणून ते करिअर निवडलं, त्यांनी सांगितलं इंजिनिअरिंग कर म्हटलं म्हणून इंजिनिअरिंग केलं, त्यांनी कुणीतरी सांगितलं की CET नीट देऊन ते करिअर कर। तुम्हाला तुमची आवड शोधा, तुम्हाला नेमकं करायचंय काय आयुष्यात, त्याच्यावरून तुमचं करिअर निवडा। आम्ही 12वी पास झालो असता तर आम्हाला फुल पुष्पाळकर सत्काराने पाठवून द्यावी है ना। हे तुमच्याशी निगडीत प्रश्न आहे तुमचा। आमचे एक भातृ संघटना आहे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, त्याचं नुकतंच अधिवेशन झालं। ती संघर्ष करते विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी।